चोर बाजारात विक्रीला ठेवलेल्या त्या भल्या मोठ्या प्रशस्त आरशाकडे पाहून बरेच लोक त्याची किंमत विचारत आणि पुढे निघून जात. एक पोरगेलासा तरुण त्या दुकानात शिरला. तिथली एक एक वस्तू तो मन लावून निरखत होता. त्याचा हा रोजचा शिरस्ता होता. पलीकडल्या 2 गल्ल्या सोडून बबन शेठच्या दुकानात तो कामाला होता. वस्तुतः तो एक सराईत चोर होता. चोरलेलं सामान बबन शेठच्या दुकानात स्वस्तात विकायचा. दोन्हीकडून त्याचाच फायदा. जवळच्या झोपडपट्टीत राहायचा तो. त्याच्या चोर मित्रांसोबत चोरी करायचा. मोठा हात मारला की पार्टी ठरलेली. संजू त्याच्या धंद्यातला पार्टनर होता. कितीही मोठी चोरी करायची झाली तरी या कानाची त्या कानाला खबर लागणार नाही अशा शिताफीने चोरी करायचा. अशा अनेक लहान मोठ्या चोऱ्या करून त्यांनी बरीच माया जमवली होती. असेच दिवस उलटत होते. शहरापासून दूरवर एकांतस्थळी असलेला रावसाहेबांचा बंगला ओस पडला होता. विकी कधीपासून त्या बंगल्यात शिरायची संधी शोधत होता आणि त्याला ती संधी मिळाली. राव बहादूर यांचा नुकताच त्या बंगल्यात मृत्यू झाला होता. ती एक बडी असामी होती. त्यांना शोभेच्या महागड्या वस्तू जमवण्याचा छंद होता. असेच एकदा त्यांनी हा आरसा विकत आणलेला. त्यांचं वागणं विचित्र झालं. गोष्टी अगोदरच माहीत असल्याप्रमाणे ठराविक वेळी ठराविक गोष्टी ते बिनचूक करू लागले. व्यापारात अमाप यश मिळालं. ठराविक व्यक्तींशी त्यांचं सख्य जडलं. तर काहींना त्यांनी स्वतःच्या आयुष्यातून बेदखल केलं आणि अचानक गूढरित्या ते गायब झाले. एरवी त्यांच्या जवळपास फिरकायलाही घाबरणारी मंडळी आता खुशाल त्यांच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून होती. रिपोर्टर, पोलीस आणि इतर बरेच बघे होते, पण त्यांची रक्ताची माणसं नव्हती. बायको त्यांच्या विक्षिप्त स्वभावाला कंटाळून निघून गेली होती आणि मुलं देखील परदेशात स्थायिक झाली होती. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. आजवर त्यांनी घेतलेला कोणताच निर्णय कधीच चुकला नव्हता. 2 मुलं असूनही मृत्यूपत्राप्रमाणे त्यांची सर्व मालमत्ता शासनाला दान होणार होती. विक्या, या रीती तर खूप गल्ला जमवता येईल. कुठून शोधली ती जागा? संजू म्हणाला. अरे, जागा तर कधीचीच हेरून ठेवलेली, पण आज शिरायलाच मिळत नव्हतं. जरा ही गर्दी कमी होऊ दे, मग जाऊ आत. ही गर्दी एवढ्यात कमी होईल असं वाटत नाही. असं करू, आपण रात्री येऊ, मग निवांत बघता येईल सर्व सामान. रात्री कधी, कुठून, कसं आत शिरायचं याचा बेत आखत दोघे घरी गेले. आज काही केल्या वेळ जात नव्हता. एक एक मिनिट तासासारखा भासत होता. शेवटी सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री करून रात्री दोघे त्या बंगल्याकडे निघाले. रस्ता तसा आडवळणाचा झुडपात दडलेला होता. आजूबाजूला काटेरी झाडी होती. चहूबाजूला शांतता होती. उंच झाडं आणि छोट्या झुडपांमुळे वातावरणात गारवा होता. दूरवर एखादं कुत्रं केकाटल्याचा आवाज येत होता. बरंच अंतर कापल्यावर एकदाचा तो बंगला नजरेस पडला. आजूबाजूला पोलीस पहारा नाही, कुणी बघत नाही याची खात्री करून दोघे बंगल्याजवळ गेले. कंपाऊंडच्या भिंतीवरून उड्या टाकून ते बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. मुख्य दरवाजाला मोठं कुलूप लावून ते सील केलं होतं. पोलिसांनी दारावर कसली तरी नोटीस चिटकवली होती. संजूने त्यावर बॅटरी मारली. विक्या, हे बघ काय लिहिलंय. काय ते? विक्या आणि संजय यांचे सहर्ष स्वागत, असं म्हणून संजू खिखी करून हसू लागला. पाठोपाठ विकी देखील त्याच्या हसण्यात सामील झाला. दोघेही अंगठाबद्दर असल्याने त्यांना ती नोटीस वाचता आली नाही. वेळेचं गांभीर्य ओळखून वेळीच भानावर येत दोघांनी आपापली तोंड दाबली. दरवाजाच्या वाटेला न जाता त्यांनी आपला मोर्चा खिडकीकडे वळवला. सर्व खिडक्या तपासून झाल्या. सर्व घट्ट बंद होत्या. मग विकीने त्याच्या जवळची सळई काढली आणि खिडकीच्या फटीत घालून विरुद्ध दिशेला फिरवली. खिडकी बिजागरी सकट निखळली. त्या तुटक्या खिडकीतून दोघे आत शिरले. आतमध्ये दिवा नव्हता. त्या दोघांनाही तेच हवं होतं. बॅटरीच्या उजेडात एक एक वस्तू निरखायला सुरुवात झाली. आवडलेल्या वस्तू त्यांनी भराभर हातातल्या पोट्यात टाकल्या, पण विकीची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती. अंधारात तो धडपडला. त्याचा कशाला तरी हात लागला आणि सरकन बंगल्याची एक भिंत बाजूला झाली. या अनपेक्षित धक्क्याने दोघेही घाबरले. ती एक छुपी खोली होती. आतमध्ये रंगीत दिव्यांचा प्रकाश पडला होता. 2 सोफे, एक टेबल आणि समोरच्या भिंतीला भला मोठा आरसा लावलेला होता. पाहता क्षणी कुणालाही आवडेल असाच होता तो आरसा.
साधारण नेहमीचे आरसे असतात तसा तो गोलाकार किंवा चौकोनी नव्हता. त्याच्याकडा नागमोडी वळलेल्या होत्या. भोवतीने वेखा घातलेल्या नागाची शिसवी किनार होती आणि मधोमध फणा काढलेल्या नागाची प्रतिकृती होती. ते शिल्प इतकं जिवंत आणि सुंदर दिसत होतं की पाहणाऱ्याला त्याची जबरदस्त भोरळ पडावी. संजा, आपण आरसा न्यायचा का? बबनशेठला विकू, चांगला पैका येईल, एवढा जड नसेल बघ. काय बोलतो? थांब तू जरा, आधी मला अजून काय भेटतंय ते बघू दे. उद्या आणि परत कोण येणार इथे? मी वरच्या माळ्यावर बघतो काय सापडतं का ते. असं म्हणून तो वरच्या मजल्यावर गेला. विकी त्या आरशासमोर उभा राहिला. आरशात त्याला तो नेहमीसारखा टपोरी न दिसता एक वेगळा सात्विक भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या आरशाबद्दल वेगळं आकर्षण वाटत होतं त्याला. अचानक त्याला आरशात मागे चाहूल जाणवली. एखाद्या चित्रपटासारखं आरशावर चित्र दिसत होतं. त्यात संजू होता, विकी होता. दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली. संजूच्या हातात काहीतरी मोठी वस्तू होती, बहुतेक फ्लॉवर पॉट असावा. दोन्ही हातात त्याने तो घट्ट पकडलेला होता. त्याने तो फ्लॉवर पॉट विकीवर उगारला. विकीला तो वरमी बसला. तो जागीच खलास झाला. पाण्यात डसमळणाऱ्या प्रतिबिंबाप्रमाणे हळूहळू ते आरशातलं चित्र नाहीसं झालं. तिथे फक्त सध्याचा विकी उभा होता. म्हणजे आता झालेला भास हा निव्वळ भास होता की आणखी काही? कसे शक्य आहे? संजू मला मारायला बघतोय? अरे देवा! संजू चोरीच्या सामानाचा बोचकं घेऊन खाली आला. अरे विक्या, यार वर तर खूपच भारी माल सापडला रे. एक काम करू, मी हा माल घेतो, तू हा आरसा घे. त्याचे हातवारे मगाशी आरशात दिसलेल्या चित्रासारखेच तर आहेत. म्हणजे मी जे पाहिलं ते खोटं नव्हतं. विकीच्या डोक्याची चक्र एव्हाना जोरात फिरायला लागली होती. दोघांनी तो आरसा उचलण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तो जागचा हलत नव्हता. महत्प्रयासाने त्यांनी तो आरसा खिडकीजवळ आणला. आता याला बाहेर कसं काढायचं? एक काम करू, मागे एक दरवाजा आहे, मगाशी पाहिलंय ना मी, त्या दाराने काढूया बाहेर. विकीला ही योजना पसंत पडली. दोघांनी तो आरसा मागच्या दारातून बाहेर काढला. तोपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. दार होते तसे घट्ट बंद करून दोघं आरशाचं भलं मोठं धूळ सावरत निघाले. चोरलेल्या सामानाची गोण आणि आरसा यांचं ते धूळ त्यांना पेलवेनासं झालं. अरे काम करूया, या बाकीच्या वस्तू इथेच राहू दे, आज नुसता आरसा घेऊन जाऊ. संजूने शक्कल लढवली. चालेल, इथेच ठेवूया, पण उद्या आल्यावर ही जागा सापडेल ना आपल्याला? विक्कीने शंका बोलून दाखवली. संजूला त्यांचं म्हणणं पटलं. दोघांनी ते सामानाचं बोचकं बंगल्याच्या आवारातच खड्डा खणून पुरून टाकलं. आता पहाट होत आलेली. त्यांना घाई करणं गरजेचं होतं. विकीने सोबत आणलेली चादर त्या आरशाभोवती लपेटली आणि ते मार्गाला लागले. रस्त्यात एखादे वाहन मिळाले तर बरं होईल असं त्यांना सारखं वाटत होतं. नेमका एक ट्रक मागून येत होता. त्यांनी त्या ट्रकला हात केला आणि त्यांना त्यांच्या वस्तीपर्यंत सोडायची विनंती केली. ट्रक त्याच रस्त्याने जाणार होता म्हणून ड्रायव्हरसुद्धा लगेच तयार झाला. दोघांनी स्वतःची ओळख भंगारवाले म्हणून करून दिली. लोकांना नको असलेल्या वस्तू आम्ही कमी किमतीत विकतो आणि हाच आमचा धंदा असल्याचं त्याने ड्रायव्हरला सांगितलं. थोड्याच वेळात ते वस्तीत पोहोचले. नेहमीच्या कागद गोळा करणाऱ्या बायका, लसूणवाले आणि लांबवर धुणी भांडी करायला जाणाऱ्या बाया उठल्या होत्या. विकी आणि संजूने आणलेलं धूळ बघत काही जण त्यांच्या समोरच उभे राहिले. आज काय आणलंय र? लसूणवाल्याने प्रश्न केला. काय नाही, आरसा आहे, तुमच्या कामाचं नाही, संजू बोलला. तसं म्हातारा गपगुमान मान डोलवत आल्या पावली परत गेला. अरे चल लवकर, अजून गर्दी जमायच्या आत याला कुठेतरी ठेवला पाहिजे, संजू काळजीने म्हणाला. अरे एक काम करूया, माझ्या दुकानात नेऊन ठेवूया ना, तसं पण आपल्याला हा विकायचा आहे. मग कशाला इथनं तिथे नाचवा? पण तुझा शेट विकू देईल ना रे तो आरसा? नाही म्हणजे त्या आरशाकडे बघून त्याला तो विकावासा नाही वाटला तर? पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण ते फ्री आहे. आपण आयतच त्याला गिराईक गावल्यासारखं होईल बघ. मी काहीतरी सांगेन त्याला, वेळ मारून नेली म्हणजे झालं. तू आता गप्प राहा. दोघे ते आरशाचं धूळ घेऊन घरी आले.
हे बघ संजय, उद्या मालकाचा मूड बघतो कसा आहे ते. तो दुपारच्याला जेवायला गेला की दुकान आपलंच आहे. तू आरामात घेऊन ये याला. एकट्याला आणायला जमेल ना आतगाडीवरून? मी वाट बघेन तुझी. एकदम आतल्या साईडला लावून ठेव याला. मालक काय सगळं दुकान फिरत नाही, वरवर बघतो. तर चांगलं गिराईक आलं तर आपण विकू याला. घरी आल्यावर आधी त्यांनी आरशावरचं कापड बाजूला सारलं. सकाळ व्हायला आता काही तासच बाकी होते. संजू पडल्या पडल्या झोपला. विकी मात्र अजूनही जागाच होता. तो मनोमन आरशाच्या किमतीचा अंदाज लावत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष आरशाकडे गेलं. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आरशावरले सर्प जिवंत झाले होते. त्यांची काळी कांती चकाकत होती, डोळे लकाकत होते. फुटकार टाकताना तीक्ष्ण दातांमध्ये जीभ वळवळत होती. घाबरून विकी मोठ्याने ओरडला. त्याच्या आवाजाने संजू जागा झाला. काय रे, झोप नाही येत काय तुला? निदान मला तरी झोपू दे शांत. संजय, अरे तो आरसा. विकीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. काय झालं आरशाला? एवढ्यात नाही विकायचा तो. बस, अजून नक्की किंमत कुठे ठरवली आपण त्याची? अरे ते नाही, मगाशी आरशात मला दुसरंच कोणतरी दिसलं रे. खोली पण आपली नव्हती. तुझी झोप नाही झाली ना? ये झोप, थोडा वेळ झोप म्हणजे बरं वाटेल. विकीला हाताला धरून संजूने बसवलं. झोप जरा, आता 4:30 वाजले, थोड्या वेळाने उजाडेल. अरे पण ते. झोप रे बाबा. एक तर आजच्या दिवसाची कसरत करून दमलोय मी. तुझं कसलं काय? संजू चिडून झोपून गेला. सकाळी जरा उशिरानंच विकायला जाग आली. संजू त्याच्या आधीच उठून बाहेर गेला होता. नाश्ता आणायला गेलेला. सवयीप्रमाणे उठल्या उठल्या तोंड धुवून त्याच्या छोट्या आरशासमोर उभा राहिला. नंतर त्याला रात्री चोरलेल्या आरशाची आठवण होऊन तो त्या मोठ्याल्या आरशापाशी गेला. आता त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसत होतं, हुबेहूब. खोलीही तीच होती, पण ते चित्र झटक्यात बदललं. डोळ्याचं पातं लवताना लवतं तोच आरशात विकीच्या मागे संजू उभा दिसला. दोघांमध्ये कसली तरी बोलणी सुरू होती. संजू हातवारे करून बोलत होता. त्याला फक्त आरशातील चित्र दिसत होतं. तिथे काय बोलणं चाललंय ते कळत नव्हतं. तेवढ्यात संजू आलास? मला तर रात्रभर झोपच लागली नाही. हे घे पाव आणि हे समोसे. आत्ताच्या नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची सोय. मी आज दुकानात जाणार नाही. तू जात असशील तर बबनबाईला सांग मी येणार नाही, काम आहे जरा. अरे पण मीही आज नाही जाणार आहे दुकानात. जाऊ दे, पण तू का घरी राहणार आहेस? काही काम आहे का? कालची मोहीम फत्ते करायला नको? आज परत एकदा त्या बंगल्यात जाऊया. बाकीचं सामान ठेवलंय ते आणायला नको का? आणि आरशाची फायनल किंमत ठरवूया. कालच्यासारखी धावपळ नको व्हायला. नीट विचार करून, प्लॅन करून ठरवून जाऊया. काय बोलतो? चालेल ना? मला पण थोडा वेळ हवाय रे विचार करायला. काल मी जे पाहिलं ते विचित्रच होतं. अरे झोपेत असशील. आपण सारखं त्या आरशाच्या किमतीबद्दल बोलतोय ना, तर तुला तोच भास झाला असेल. अरे नाही रे, मी पूर्ण शुद्धीत होतो आणि आता तू यायच्या आधीच मला पुन्हा आरशात काहीतरी वेगळंच दिसलं होतं. काय ते तुला मी नंतर निवांत सांगेन. आधी नाश्ता करूया चल. दोघे नाश्ता करायला बसले, पण विक्याच्या डोक्यातून ते आरशातलं दृश्य जाईना. ते आरशात काहीतरी गूढ दडलं होतं हे निश्चित. बंगल्यावर आल्यावर त्यांनी पुन्हा दिवाणखान्यातली कपाटं शोधायला सुरुवात केली. त्यात खूप सुंदर आणि किमती कपडे होते. इतरही काही वस्तू होत्या. गॉगल, घड्याळे, जॅकेट्स, हॅट्सने ते कपाट भरलं होतं. विकीने लागलीच त्याच्या आवडीचे कपडे आणि भारीतला गॉगल उचलला आणि 2 मिनिटात कपडे बदलून संजू समोर उभा राहिला. इकडे संजूलाही कपाटात कपाट मिळालं होतं. कपाटाच्या चोरकप्प्यात ब्रेसलेट, चेनसारखे दागिने होते. संजूने ते एका पिशवीत भरले होते आणि विक्यापासून लपवून ते एकटेच हडपण्याचा त्याचा विचार होता. पण ऐनवेळी विक्या त्याच्या समोर आल्याने ते दागिने त्याला लपवता आले नाहीत. संजू मनातून घाबरला आणि ती भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. त्याच्या हातातली दागिन्यांची पिशवी आणि त्याचा भयभीत चेहरा पाहून विक्याने संजूच्या मनातील डाव ओळखला. त्याने त्याला तिथल्या तिथे जाब विचारला. विक्याने चातरत उत्तर दिले, पण आता काहीच उपयोग नव्हता. विक्या जे समजायचं ते समजला होता. इतक्या वर्षांची त्यांची मैत्री दागिन्यांमुळे संपली होती.
संजू आपल्याला न सांगता हे दागिने लाटणार होता हे लक्षात आल्यावर विक्या भडकला. त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. भांडण वाढत गेलं आणि त्यांचं रूपांतर मारामारीत कधी झालं त्यांना कळले देखील नाही. कधी विक्या वरचढ व्हायचा तर कधी संजू. संजू तब्येतीने विक्यापेक्षा बरा होता. त्याने हाताने साज पडत जवळच उभा असलेला शोपीस उचलला आणि ताकदीने विक्यावर उभारला. विकीच्या डोक्याला जखम झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. संजू घाबरला. एकतर या झोपडीत संजू आणि विकी दोघेच राहायचे. आता जर विकी अचानक गायब झाला तर सर्व लोकांना संजूवर संशय आला असता. नुसत्या विचारानेच तो अस्वस्थ झाला. पहिल्यांदाच त्याला त्या आरशाशी भयंकर चीड आली. पुढे काय करावं त्याला सुचेना. सहजच त्याचं लक्ष बाजूच्या भिंतीकडे गेलं. तिथे त्याला तो सर्पाच्या नक्षीचा आरसा दिसला. पण हा तर घरी होता, इथे कसा आला? न राहून तो आरशापाशी गेला. त्याला आरशात तो स्वतः एका मोठ्या बंगल्यात उभा असलेला दिसला. आजूबाजूला उंची वस्तू दिमाखात उभ्या होत्या. सुंदर स्त्रिया त्याच्या दिमतीला होत्या. इतक्यात बबनशेठ आला. त्याने बॅगभर पैसे त्याच्या समोर ठेवले. म्हणजेच एव्हाना संजू चोरीच्या पैशावर श्रीमंत झाला होता. पण तरीही त्याला पैसे कमीच पडत होते. आरशातल्या संजूने बबनशेठ सोबत बाचाबाची सुरू केली. संजू आरशासमोर उभा होता. हलणाऱ्या पाण्याप्रमाणे आरशातील त्याच्या प्रतिबिंबामागे रावसाहेबांची धुसर आकृती दिसली. परंतु तो आता पुरता सावध झाला होता. मागे एकदा असा दृष्टिभंग होऊन त्याच्या जीवाभावाच्या मित्राला त्याने गमावलं होतं. त्याला आता कळून चुकलं. हा आरसा लोकांना भडकवण्याचं काम करतो. चुकीची स्वप्न दाखवतो. माणसाला कुमार्गाला नेतो. आपण या आरशाच्या फुलथापांना बळी पडून चांगला मित्र गमावल्याचे दुःख संजूला पोचत होतं. त्याने मनाशी कसला तरी निर्धार केला. जवळच पडलेली शोभेची चांदीची मूर्ती त्याने उचलली आणि पूर्ण ताकदीने आरशावर उगारली. आरसा खळकन फुटला. जमिनीवर काचांचा सडा पडला. आपण केलं ते चूक की बरोबर याची पडताळणी त्याला करावीशी वाटली नाही. तो विकीजवळ बसला. त्याला प्रेमाने मिठी मारली आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. भावनेचा भर ओसरल्यावर संजूने तिथून काढता पाय घेतला. बंगल्याबाहेर आल्यावर त्याने ती खिडकी पक्की बंद करून टाकली आणि तो चालता झाला. त्याची पाठमोरी आकृती धुसर होत गेली. बरं झालं तो अभद्र आरसा फुटला. पण हे काय? आत बंगल्यात जिथे आरसा फुटलेला तिथे मगाशी फुटलेल्या आरशांचे तुकडे आता तिथे नव्हते. अरेच्छा, आरसा तर अखंड होता. आणि विकी भिंतीसमोरच्या पूर्णाकृती आरशातून रावसाहेबांसमवेत ऊढ हसत होता.